प्रेक्षकांनो, आजचा हा जबरदस्त भाग बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. कारण आपल्याला बघायला मिळाली आहे ती कावेरी 2.0. यशशी लग्न करून तिने अमृताचं स्वप्न सत्यात उतरू दिलेलं नाहीच आहे. पण अमृता सोबतच नको तिथे चोंबडेपणा करणारी यमुना, दोघींच्या पण तिने ना चांगल्याच नांग्या ठेचल्यात. आणि सोबतच आता मोहितला बोलवून कावेरीला अरेस्ट करायला लावणार होत्या. पण आता इथेच खूप मोठा तमाशा झालाय हं. आणि अखेर त्या सगळ्यांच्या साक्षीने यशकडून आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालून कावेरीने विधिवत लग्न पूर्ण केलंय. मग बघूयात की नक्की आता काय काय तमाशा होतोय. आणि अमृताच्या डोळ्यांसमोरच कावेरी यशशी कसं काय लग्न करते. त्यासाठी आजचा भाग नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि हो, कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. यशशी धूमधडाक्यात लग्न करून कावेरी मांना बेधडकपणे सांगते की तुम्ही आता मान्य करा किंवा ना करा, पण आता मी धर्माधिकाऱ्यांची सून झाले. सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी. आणि तेव्हाच मांना मोठा धक्का बसतो. त्या डोळे वटारून पुन्हा यशकडे बघायला लागतात. पण आता तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडलाच असेल ना की कावेरी नवरीच्या वेशामध्ये कशी आली आणि मग तिने अमृतासोबत काय केलं. आता इथे दाखवलंय बघा की कावेरीने नक्की खेळ कसा पालटला आहे. ज्या वेळेस धर्माधिकारी कुटुंबामध्ये लगीनघाई सुरू होते, नेमकं त्याच वेळेस कावेरी एका आजीच्या वेशात आली होती आणि माधवीची नजर चुकून हळूवार ती घरात शिरली. त्यानंतर जेव्हा ती अमृताच्या रूमपाशी येऊन थबकली, त्या क्षणी अमृताला हे सांगत आहेत की अमृता, ही बघ, ही साडी नेस आणि लवकर तयार होऊन बाहेर ये. अगं, मुहूर्ताची वेळ झाली आहे. आणि त्यांचं लक्ष बाहेर जातं. तेव्हा त्यांना काहीतरी गडबड वाटते. बाहेर बघण्यासाठी येतात की कोण आहे ते. पण कर्टनच्या मागे कावेरी लपून बसते आणि त्यांची नजर हुकते. थोडक्यात कावेरी त्यांच्या नजरेतून बचावते. आणि जरी पकडलं तरी असतं तरी कावेरीने ॲक्टिंग छान केलीच होती की कावेरी थोडीच पकडण्यात येणार आहे. आजींच्या वेशात कोणीच तिला ओळखू शकत नाही. अमृताशी बोलून जेव्हा रूममधून निघून जातात, त्या क्षणी कावेरी अमृताच्या रूममध्ये जाते आणि मुद्दाम तिला टोला लगावते. पोरी, अगं, चेहऱ्यावरती एवढा मेकअप लावून काय उपयोग. वरून सुंदर दिसशील, पण तुझ्या आतल्या घाणेरड्या मनाचं काय. आता अमृताच्या मनाला लागतो टोला. लगेचच चवताळून ती विचारते की आजी, कोण आहात तुम्ही आणि इथे कशासाठी आला आहात. त्या क्षणी कावेरी डायरेक्ट ॲक्शन मोडमध्ये येते. आणि जेव्हा ती अमृताला काठी उगारते ना, अमृता आव असून तिच्याकडे बघतच राहते. कावेरी आपल्या स्टाईलमध्ये विचारली, का गं, घाबरलीस. काठी बघून घाम फुटला की काय तुला. अगं, तू तर किती छान हाताळतेस काठी. नाही म्हणजे काठीनेच बाबांवरती हल्ला केला होतास ना. आत्ता कुठे अमृताला कळून चुकतं की समोर उभी असलेली दुसरी कोणी म्हातारी वगैरे नाही आहे, तर म्हातारीच्या वेशात आलेली कावेरी आहे. ती अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहते. आणि कावेरी मोठा धमाका करते. ज्या वेळेस डोळ्यांवरचा चष्मा ती हटवते, त्यावेळेस ओळख पटता क्षणी ती विचारते की पटली का ओळख. अमृताची बोबडी वळते, तिला घाम फुटतो आणि ती ततपप करतच विचारते की कावेरी. आणि त्या क्षणी कावेरी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येते. तेव्हा ज्या क्षणी परत एकदा ती काठी उगारते, त्या क्षणी अमृताची पळताभुई थोडी होते आणि ती मोठ्याने किंचाळते. 2 पावलं सरकन मागे सरकते. शेवटी कावेरीचा दराराच तेवढा आहे. आणि ती विचारते, तुला काय वाटलं गं. तू इथे येऊन माझ्यासोबत काहीही करू शकतेस. आणि ती रागातच ड्रेसिंग टेबलवरती जेवढं सामान ठेवलं होतं मेकअपचं, ते सगळं एक एक करून कावेरीला मारायला लागते. पण ती कावेरी आहे लाठीखाटीमध्ये तरबेज असणारी. ती अमृताने फेकलेला प्रत्येक डाव असाच उधळून लावते जसा हाही उधळून लावला. दुसऱ्याच सेकंदाला कावेरीच्या तळपायाच्या मस्तकात जाते. आणि त्या क्षणी याच अमृताला ती असली काठीने धोपटून काढते ना की अमृताला खालतवरतं काही कळूच देत नाही. आणि पावलांचा आवाज येतो. त्या क्षणी आता अमृता ओरडणार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. कावेरीच्या तावडीतून वाचवण्यासाठी तडफड करायला लागते. कावेरीसुद्धा काही कमी नाही. ती पटकन तिचं तोंड दाबून धरते.
आता त्याच्या थोडा वेळानंतर कावेरीने एकटीनेच अमृताला दोरीने बांधून टाकलेलं आहे. तिच्या तोंडामध्ये बोळाही कोंबलाय. बरं आहे कावेरीने जन्माचे अत्तर घडवले. निदान आत्ता तरी अमृताची अक्कल ठिकाणावर आले असेल. कावेरी छान नवरीच्या वेशात तयार होते आणि अमृताच्या पुढे बसून आनंद तर साजरा करतेच, पण सोबतच अमृताला ती धमकावते सुद्धा. काय आहे, मी तुझ्या तोंडामध्ये जो बोळा टाकलाय ना तो आता मी काढेन. हां, पण तुझ्या या नाजूक आवाजामध्ये ना फक्त एकच वाक्य बोलायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तू काही बोलली आयुष्यभर तुला बोलता नाही येणार. कावेरी अमृताला फक्त घाबरवून टाकते. आत्ता कुठे कावेरीने खेळ पालटलाय आणि जे रेकॉर्डिंग, जो आवाज कावेरीने सगळ्यांसमोर ऐकवला होता तो आवाज तिने यावेळेस रेकॉर्ड केला होता. अमृताला धमकावत ती म्हणाली की हे बघ, मी सांगते तेच तुला बोलायचं आहे. आमच्यात तशी पद्धतच आहे, नवरी मुलगी लग्नाच्या आधी नवरदेवाला तोंड दाखवत नाही. ज्या क्षणी कावेरी हे वाक्य सांगून अमृताच्या तोंडातला बोळा बाहेर काढते ना त्या क्षणी अमृता लगेचच आरेरावीच करायला लागते. आता तिला दोरीने बांधून टाकलं तरीसुद्धा अमृताची फडफड काही कमी झालेली नाही आहे. त्याच वेळेस कावेरी तिला पुन्हा एकदा धमकावते, घाबरवून टाकते. औषध होतो त्या क्षणी अमृताचा तर नाईलाजच होतो, कारण कावेरी एवढ्या थराला पोहोचू शकते तर आपले काय हाल करेल हा विचार करूनच ती घाबरून जाते आणि कावेरीने जसं सांगितलं होतं अगदी तसंच बोलते. तेव्हाच कावेरीने तिचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं आणि लग्नात त्याचा फायदा करून घेतला. आता फ्लॅशबॅक संपला. कावेरीने अमृताला गायब कसं करून तिच्या जागी लग्नाला उभी राहिली ते तर आपल्याला दाखवलं. आता इथे यश बघा किती ड्रामा क्रिएट करतोय. आता रागाच्या भरामध्ये हार मुंडावळ्या फेकून देत तो म्हणतो की नाही, मला हे लग्न मान्यच नाही आहे. त्या क्षणी कावेरी त्याला समजावायला जाते. मुद्दाम लाडात येऊन ती म्हणते, अहो, मी सासूबाईंना जे सांगितलं होतं तेच तुम्हाला सांगते. तुमच्या मनात असो वा नसो, आता मीच तुमची बायको आहे. कावेरी मुद्दामच यशची फिरकी घेते. ती सांगते की ठीक आहे, जर आपलं लग्न झालंय हे तुमच्या लक्षात राहत नसेल ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे. तुम्ही ना माझ्या नावाचा टॅटू काढून घ्या. कावेरी. यश तिच्या हातून हात झटकतो तेव्हा कावेरी सांगते, काय आहे, आपलं नातं फक्त या जन्मापुरतं नाही आहे तर आता ते 7 जन्मांचं आहे. आतापर्यंत सगळे गप्प उभे होते, आता काकूची आरेरावी चालू होते. लगेचच कावेरीला ती म्हणते, कावेरीकडे येत ती म्हणते, ए आगाऊ मुली, बंद करा तुझी नाटकं आणि 7 जन्म काय लावलंय ग. चल आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ. थांब, मीच तुला काढते. असं म्हणत ज्यावेळेस काकू कावेरीचा हात पकडून तिला खेचते ना त्या क्षणी कावेरी तिचा हातच पिरगाळते, कारण कावेरीचं रौद्ररूप याने पाहिलंच नव्हतं. कावेरी चांगली सुतासारखी सरळ करते या काकूला. एवढे दिवस शांत असणारी, घरच्यांचे सगळे टोमणे झेलणारी, आज सगळ्यांनी कावेरीला वेगळ्याच रूपात बघितलेलं असतं. काकूंना कावेरी घाबरवते, कानात कुजबुजते की तुम्हाला माहिती आहे ना, लाठीकाठी चालवते मी. ऑलरेडी माझ्यावरती एका खुनाचा आरोप आहे, मग 2 खून काय 3 खून काय, फाशी तर मला एकदाच होणार आहे ना. कावेरीचं बोलणं ऐकून काकूचा थरकापच उडतो की त्या क्षणी कावेरी काकूला चोराच्या बाजूला ढकलतेच. सर्वजण थक्क होतात. खरं तर ना कावेरी एक एक करत घरच्यांना जी जन्माची अत्तर घडवते ना ते पाहून सगळ्यात जास्त मनातल्या मनात कोण खुश असेल ती म्हणजे विद्या. आता कावेरी यमुनाजवळ जाते. हां, नको तिथे चोंबडेपणा करायची सवय आहे ना. कावेरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की यमुनाताई, नाही म्हणजे आज तुम्ही शांत कशा, आज बोलायचं नाही आहे का तुम्हाला काही. परत एकदा कावेरी खूपच लाडात येते आणि जेव्हा अहो म्हणत ती यशला जाऊन बिलगते ना त्या क्षणी यश रागाच्या भरात तिला चोराचा ढकलतो आणि तेव्हा कावेरी समोरच्या टेबलाला धडकते. तिच्या डोक्याला जखम होते. विद्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती पटकन कावेरीला सावरते आणि यशवरती खेकसते की यश भाऊजी, काय झालंय तुम्हाला, असे का वागताय त्यांच्याशी. तेव्हा यश
रागातच बोलतो, मला तोंडही बघायचं नाही आहे यांचं. यांना इथून घेऊन जा, नाहीतर मी काय करेन ना माझं मला नाही माहिती. जेव्हा कावेरी पुन्हा उठून उभी राहते ना, त्या क्षणी विद्याचं लक्ष जातं. विद्या रडत म्हणते की वहिनी, अहो रक्त येते. तेव्हा कावेरी यशने दिलेल्या या जखमेचा सुद्धा आनंदच साजरा करते. सगळ्यांना ती सांगते, हरकत नाही, त्यांनी माझ्या भांगेत कुंकू भरलंय असंच समजेन मी. तेव्हा सर्वच जण पुन्हा एकदा अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. यशकडे कटाक्ष टाकत कावेरी बोलते, यांच्या प्रेमासाठी मी कितीही त्रास सहन करायला तयार आहे. तेव्हा आपोआपच यशची नजर चुकते, कारण त्याच्याकडून बसलेला जो घाव आहे ना कावेरीला, तो त्याला सहन होत नाही हे स्पष्ट दिसते. आता एवढा वेळ शांत असणारी यमुना अचानकच मोठ्या मोठ्याने विकृत हसायला लागते. सर्वजण तिच्याकडे बघत राहतात. तेव्हा ती अमृतासारखीच शातीर आहे. लगेचच ती यश आणि कावेरी दोघांनाही चहा विचारते की किती छान ॲक्टिंग करताना तुम्ही दोघं. काय कावेरी, यश अगदी बरोबर बोलते ना मी? माकडे जाऊन ती म्हणते की मा, अगं तू वरवरची कितीही शिस्तप्रिय सडेतोड दिसत असलीस ना, तरी मनातून किती भोळी आणि हळवी आहे ना, हे चांगलं माहिती आहे या दोघांना. तुम्हाला अजूनही कळत नाही आहे का? ही सगळी यांची चाललेली नाटकं आहेत. हे दोघे एकमेकांना सामील आहेत मा. हे सगळं वेल प्लॅन्ड नाटक आहे. ती यशवरती नजर रोखत बोलते. आणि काय रे यश, तिच्या कपाळाला लागलंय, जखम झाले आणि तरी तुला काडीचाही फरक पडत नाहीये. हे तर मला इतकं आवडलंय ना यश, जस्ट अमेझिंग. पण काय आहे, तुमच्या या अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्सला बाकी सगळे फसले असतील, पण मी नाही या फसणार. कालपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात होतात आणि आज अचानक तू अमृताशी लग्नाला तयार झालायस. मूर्ख वाटले का रे मी तुला? आता यमुनाचा आवाजही चढतो आणि रागाचा पारासुद्धा. तेव्हा यश म्हणतो की हो, मूर्खच आहेस तू, कारण जी मुलगी माझ्या माच्या विरोधात जाते, मला तिच्याशी लग्नच करायचं नाही आहे. होतं माझं कावेरीवरती प्रेम, पण मला आता कळलंय की यांचं प्रेम स्वार्थी होतं आणि म्हणूनच स्वतःच्या मनाची समजूत काढली मी आणि त्या क्षणी अमृताशी लग्नाला होकार दिला होता. मला खरंच माहिती नव्हतं की अमृताच्या जागी कावेरी आहे. त्या क्षणी यमुना विचारते की हो, तुला खरंच माहिती नव्हतं? तेव्हा यश म्हणतो की नव्हतं माहिती मला. आता हीच यमुना इतकी शातीर आहे ना, नको तिथे जरा जास्तच अक्कल चालवते. आता यशला मोठ्या धर्मसंकटातच टाकते. यश मोठ्याने तिच्यावरती खेकसतो की एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? कितीदा सांगू मी तुला? मला नव्हतं माहिती काहीच. त्या क्षणी यमुना म्हणते की ओके, मग माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू खरंच बोलतोयस ना? मग एवढा का घाबरतोयस? ठेव माझ्या डोक्यावरती हात आणि घे शपथ. आता यमुनाने यशला असं अडकवलेलं असतं ना की यश खोटं बोलणारच नाही याची तिला खात्री वाटते. आता तर सुद्धा गप्प बसत नाहीत. यशला येऊन जाब विचारतात की काय झालं यश? यमुना काय म्हणते? दे ना प्रश्नाचं उत्तर, की तूही कावेरीच्या कटात सामील आहेस. तुम्ही दोघं मिळून नाटक तर करत नाही आहेत ना? तूच अमृताशी लग्न करायला होकार दिला होता. मग माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे आणि दे उत्तर. तेव्हा ते दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. यश इतक्या मोठ्या धक्क्यात असतो ना की त्याचा हातच उचलत नाही. तेव्हा जबरदस्ती त्याचा हात आपल्या डोक्यावरती ठेवतात आणि परत एकदा त्याला सांगतात की घे शपथ. तेव्हाच यश कावेरीचा थडकापच उडतो. आता तोचपर्यंत इकडे बघा, माधवी धावतच अमृताच्या रूममध्ये गेली आहे आणि ज्या क्षणी अमृताला असं तोंडात बोळा, हातपाय बांधलेलं पांघरुणाखाली ती पाहते ना, तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता स्वतःच्या लेकरावरती आलं की कसं झालं? माधवी खूपच घाबरून जाते आणि ती अमृताला स्वतःच्या जवळ घेते. तेव्हा अमृता तिच्यावरती खेकसतेच की अगं आई, जवळ काय घेतेस, सोड ना आधी मला. आणि त्या क्षणी ती पटकन तिचे हातपाय जे बांधलेले असतात ना कावेरीने, ते सोडते आणि मग अमृता धावतच येते. का माहिती आहे? तिला यशशी लग्न करायचं आहे. कावेरीने अमृताला जन्माची अद्दल घडवल्या. यशसोबत लग्नाचं स्वप्न ते स्वप्नच राहून गेलं.
इकडे यश आता इमोशनल ड्रामा चालू करतो. मांचा हात हातात घेत तो म्हणतो की मा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे, माझ्यावरती. अगं मी ठरवलं होतं की माझे सर्वच्या सर्व गुण जिच्याशी जुळले आहेत, लग्न तर मी तिच्याशीच करणार. आणि गुरुजींची भविष्यवाणी त्यांनी सांगितलं होतं ना, म्हणूनच या घराला सावरणारीच मला हवी होती, या घराला संकटातून बाहेर काढणारी. आता ती भविष्यवाणी मी कशी विसरू शकणार होतो. तेव्हा पुन्हा एकदा यमुना मध्ये तोंड खुपसतेच. परत यशला खेकसते, यश बंद करा तुझे नाटकं. त्या क्षणी आता मुद्दाम कावेरी मध्ये पडते, कारण यश अडकलंय ना. मग ती लगेच म्हणते, बस करा तुमची नाटकं. आता कावेरीचं फक्त एकच आहे की यशवरचं लक्ष काहीही करून आपल्याकडं आणायचं, जेणेकरून यशला ते घेराटा घालणारच नाहीत. मानच्या नजरेला नजर देत कावेरी सांगते, तुम्ही मला खुनी, खोटारडी, धोकेबाज, घुसखोर काहीही म्हणालात ना, मला फरकच पडत नाही. काय आहे, तुमच्या कोणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही आहे. आणि यशची जरी इच्छा नसली तरी देवा ब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीने आमचं लग्न झालंय. आणि त्यामुळे तुम्हाला जर हे सगळं मान्य न करण्याची इच्छा जरी असली ना, तरीसुद्धा तुम्हाला ते मान्य करावंच लागेल. सगळ्यांवरती नजर टाकत परत कावेरी विचारते की कुणाला काही प्रश्न आहेत? नाही आहेत. व्हेरी गुड. आणि यशजवळ जाते. परत एकदा लाडात बोलते, नवरोबा, अहो थोड्याच विधी बाकी राहिल्या आहेत, चला ना पूर्ण करूयात. गुरुजी केव्हाचे खोळंबलेत, चला चला. आणि जबरदस्ती हात पकडून त्याला तिथे घेऊनही जाते. इतक्यातच मोहितचा आवाज येतो. मोहित मोठ्याने ओरडतो की मा, मी आलोय. त्या क्षणी मा आत्ता कुठे उसासा सोडतात, परंतु अजून एकदा एक धक्का बसण्याची वेळ अजून राहिलेलीच आहे. ज्या क्षणी मा कावेरीच्या विरोधात मोहितकडे तक्रारी करतात की बरं झालं तुम्ही आलात, ही मुलगी जेलमधून पळून आली आहे आणि इथे येऊन आमच्या घरात हैदोस घातलाय तिने. ही खोटारडी मुलगी जेलमधून पळून आली ती आली आणि आमची फसवणूक करून हिने यशशी लग्न केलंय. त्या क्षणी आता सगळ्यात मोठा बॉम्ब तर मोहितच फोडतो. तो सांगतो की नाही मा, आम्ही कावेरीला अटक करू शकत नाही, कारण तिला जामीन मिळालाय. जेलमध्ये जीवघेणा हल्ला झाला तिच्यावरती. आणि कसं आहे, कावेरीला अटक करण्यासाठीचे ठोस पुरावेही नाही आहेत माझ्याकडे. मोहितचं बोलणं ऐकून सर्वच जण हादरून जातात. हे बघा मा, प्लीज समजून घ्या, आमच्याकडे पुरावा नाही आहे की आम्ही कावेरीला जेलमध्ये टाकू. तेव्हा मानच्या रागाचा पारा चढतो. आता मोहितवरती ओरडतात की पुरावा नाही आहे म्हणजे? आम्ही बघितलं होतं स्वतः की हिच्या हातात रक्त लागलेली काठी होती आणि रक्ताच्या थारोळ्यात हे पडले सुद्धा होते. त्यावर मोहित एकच प्रश्न विचारतो, पण मा, तिच्या हातात काठी होती आणि बाबा खाली कोसळले होते. याचा अर्थ असं सिद्ध करता येत नाही ना की हल्ला कावेरीनेच केला होता? नाही म्हणजे हल्ला करताना तुम्ही कोणी बघितलंय का? तेव्हा मा सांगतात की नाही, आम्ही कोणी त्यावेळी तिथे नव्हतोच. तेव्हा यमुना फक्त कावेरीला अडकवण्यासाठी खोटं बोलायला पुढे येते, पण मा तिला जुमानतच नाहीत. उलट तिला ओरडतात की नाही यमुना, जे खरं आहे तेच सांगायचं. आता मला तर वाटतं प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये कावेरीची सगळ्यात जास्त मदत जर कोणी केली असेल तर तो नक्कीच मोहित असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. आता कावेरी पुन्हा एकदा कावेरी 2.0 चालू करते. सगळ्यांना ते विचारते, झालं ना तुमचं समाधान? मिळाले की नाही प्रश्नाची उत्तरं? आणि परत एकदा सगळ्यांसमोर ते लाडात येऊन यशला विचारते, अहो चला ना, थोडेच विधी पूर्ण करायचे राहिलेत. आणि हे बघा, हे मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे, घाला ना माझ्या गळ्यात. त्या क्षणी सर्वजण थक्क होऊन ते तिच्याकडे बघतच असतात. विद्याला मात्र हसू कंट्रोलच होत नसतं. पण इतक्यातच अमृतामध्ये येतेच आणि इमोशनल होण्याची नाटकं चालू करते. जसं दरवेळेस इमोशनल ब्लॅकमेल ते माला करत आली होती, तसं ती यशला करण्याचा प्रयत्नात असते. यशला ती म्हणते, यश, अरे तू मावशीला वचन दिलं होतंस ना की तू लग्न माझ्याशीच करशील, मग हिच्या गळ्यात मंगळसूत्र अजिबात घालू नकोस. परत मानसमोर जाऊनही तिची इमोशनल नाटकं चालू होतात. मावशी, अगं तू तरी सांग ना यशला, तू का लग्न करतोय तिच्याशी?
मावशी आता मी काय करायचं आहे तू सांग. साधनाताईने जो मार्ग निवडला तो मी निवडायचा आहे का? आता मानच्या काळजाचा ठोका चुकतो आणि परत एकदा ती भूतकाळातली विचित्र घटना त्यांना पुन्हा नाही घडू द्यायची. अमृताला समजावतात की नको ग अमृता, असं अजिबात बोलू नकोस. इतक्यातच कावेरी परत सगळ्यांना विचारते, अरे तुम्ही सगळेच जण गप्प का आहात? नाही म्हणजे तिला खरं काय ते का सांगत नाही आहात? काय आहे ना अमृता, तुझं लग्न यशची कधी होणारच नव्हतं. मुळात कधी मी होऊच दिलं नसतं. आणि काय आहे ना अमृता, आमचं लग्न झालंय. त्यामुळे मी सौभाग्यवती, यश कावेरी यश धर्माधिकारी आहे. मुद्दाम यशच्या हातात हात घालून ती बोलते आणि त्या क्षणी अमृताला जबरदस्त शॉक बसतो. कारण यशशी लग्न करून धर्माधिकारीनं उद्ध्वस्त करण्याचं जे स्वप्न उराशी बाळगून या अमृताने घरात पाऊल टाकलं होतं ना, मुळात ते कावेरीने स्वप्न सत्यातच उतरू दिलेलं नाही आहे. अमृताला दुःख याचा नाही आहे की तिचं लग्न यशशी झालं नाही आहे. आता यशशी लग्न झालं नाही आहे म्हणून ती त्या घरात राहून ते घर पोकळ करू शकत नाही आहे ना, त्याचं जास्त दुःख आहे तिला. आता कावेरी तिचा डाव तिच्यावरतीच उलटते. आता अमृता प्रत्येक वेळी काय करायची, कावेरीला मिठी मारायची आणि कानात कुजबुजायची की कसं अमृता प्रत्येक वेळी कावेरीला हरवत आले. पण सगळ्यात मोठा डाव तर कावेरीने जिंकला. आनंद साजरा करणं बनताय ना बॉस. आणि त्या क्षणी कावेरीसुद्धा अमृताला मिठी मारते आणि उलट आभारच मानते. ती तिच्या कानामध्ये कुजबुजते, थँक्यू हां अमृता. काय आहे, पोलीस कोठडीत माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला नसताना तर मला बेल मिळालीच नसती. बरं झाला तू हल्ला घडवून आणलास. आणि अमृताला स्वतःची चूक लक्षात येते की तिने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. अगं म्हणूनच तर यशचे लग्न करू शकले मी. थँक्यू हां. अमृताचा एक प्लॅन हुकला आणि कावेरी जिंकली. तिच्या पायाखालची जमीनच हादरते. आता भाग संपतोय, बघूयात पुढे. सगळ्यांसमोर यशची नाटकं चालूच आहेत. कावेरीला स्वीकारायला तो नकारच देतो. तो स्पष्ट कावेरीला बोलतो की तुमच्यामुळे मी माझ्या माला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही आहे आणि म्हणूनच तुमच्यासारख्या मुलीवरती प्रेम केलं ना, याची लाज वाटते आज मला. नाही घालणार आहे मी हे मंगळसूत्र. त्या क्षणी कावेरी त्याच्या समोर उभी राहते आणि त्याला धमकावत विचारते की मी शेवटचं विचारते, तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहात की नाही? खरं तर ना, कावेरीचं हे रूप पाहून यशला सुद्धा मनातल्या मनात हसू येत